एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। शिंदेंची नियुक्ती लोकशाही विरोधी, 2018चा घटना बदल असंविधानिक, तर शिंदेंची नियुक्ती संविधानिक कशी? सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही। शिवसेना पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय। कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेरे। निवडणूक आयोगाकडून संविधान आणि घटनेचा भंग, कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या निकालाची पिसं काढली। संजय राऊतांचा निशाणा। ठाकरेंच्या वकिलाकडनं निवडणूक आयोगाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न, वकिलांकडून त्याच मुद्द्यांवर युक्तिवाद। आम्हाला वेळ मिळेल तेव्हा बाजू मांडू, शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेश मस्के यांची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात, उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार। कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद मांडणार। हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, स्वातंत्र्य सेनानींना श्रद्धांजली अर्पण करूया, विकसित भारताचा संकल्प घेऊया। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ पोस्ट। मुंबईनंतर आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री तिरंगा रॅली। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये भाजपकडनं रॅलीचं आयोजन। भाजप पदाधिकारी आणि पुणेकर मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी। गडचिरोलीमधील त्या आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा। सर्पदंशामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। मुख्य सचिवांनी बैठक घेऊन सर्वंकष तपासणीची यंत्रणा उभी करण्याच्या सूचना। गडचिरोलीमधील खाण उद्योगामध्ये 1,500 आदिवासी लोक मारले गेले। आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर काँग्रेस संस्था चालकांची आश्रमशाळा, राऊत यांना जाब विचारणार, बन यांचा पलटवार। गडचिरोलीमधील आश्रमशाळेतील मृत्यू प्रकरणी संस्थेची सखोल चौकशी करून कारवाई करू। महाराष्ट्रामधील सर्व आदिवासी आश्रमगृहांचं समितीमार्फत मूल्यमापन केलं जाणार। सुविधा नसलेल्या आश्रमशाळांवर कारवाई होणार, मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन। गडचिरोली वसतिगृह सर्पदंश प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू। वसतिगृहाची अधीक्षिका भाग्यश्री चिलंबार निलंबित। 2 विद्यार्थिनींपैकी एकीची प्रकृती गंभीर, 30 तासांपासून विद्यार्थिनी बेशुद्ध। दिल्लीमधील विद्यार्थी आंदोलनामधील लाठीचार्जवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये आज बोलण्याची शक्यता। पॅलेट गन कुणी चालवल्या, ऑर्डर कुणाची? मोदी शहांमध्ये संसदेत उत्तर देण्याची हिंमत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। मोदी शहा संसदेमध्ये उत्तर देत नाहीत, त्यांनी पदावर राहू नये, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा निशाणा। तर शहा संसदेमध्ये चर्चा करणार, विरोधकांना उत्तरही देणार, मात्र त्यावेळी राहुल गांधींनी पळ काढू नये, शेलार यांचा टोला।